धाराशिवच्या परंडा तालुक्यातील सोनारी इथे जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील इयत्ता 9वी आणि 10वी या वर्गातील विद्यार्थ्यांना गेल्या 4 वर्षांपासून गणित आणि विज्ञान या विषयापासून वंचित राहावं लागलं। प्रशासनाकडे वारंवार शिक्षकाची मागणी करून सुद्धा शिक्षक उपलब्ध होत नसल्यानं काल विद्यार्थ्यांनी चक्क शाळेला कुलूप लावलं। विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं। जोपर्यंत शिक्षक नाही तोपर्यंत उठणार नाही अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे। पालकांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिलाय। येथील परंडा येथील सोनारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला गेल्या 4 वर्षापासून विज्ञान आणि इंग्रजी गणित या शिक्षकच नसल्यामुळे विद्यार्थी आता शिक्षणापासून वंचित राहतील काय अशी भीती निर्माण झालेली आहे। शिक्षक नाही आम्हाला 9वी 10वीला गणित व विज्ञान विषयाला। त्यामुळे आम्ही काल शाळा बंद केली व आज धाराशिव या ठिकाणी येऊन बसलोय। जोरचं आम्हाला शिक्षक भेटत नाही तोवरचं आम्ही शाळा उघडणार नाही व इथूनही उडणार नाही। त्यांनी आमची इथं 2 शिक्षकांची नेमणूक करणं गरजेचं होतं आणि आम्हाला इथपर्यंत यायची गरज नव्हती, पण मॅडमने सकट उदासीनता दाखवली आणि आज आम्हाला इथं यायची वेळ आली। आंदोलन करायचं कारण म्हणजे आम्हाला गणित आणि विज्ञान 9वी 10वी या विषयासाठी शिक्षक नाही, कायमस्वरूपी शिक्षक नाही, त्यामुळे आम्हाला इथे यायची वेळ आलेली आहे। विद्यार्थी आणि विद्यार्थ्याचे पालक असं म्हणतायत की जोपर्यंत आम्हाला शिक्षक भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही असंच चालू ठेवणार आणि इथंच बसून राहणार। जोपर्यंत शिक्षक आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन थांबवणार नाही। मी रहीम शेख, पुढारी न्यूज, धाराशिव।